नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो प्रश्न आहे आपला तो एक गाडी नाशिक ते मुंबई ताशी 60 किलोमीटर प्रति तास वेगाने व मुंबई ते नाशिक 40 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते, तर गाडीचा संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग किती? असा सोपा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे, परंतु मुलं याला अवघड कसं करतात आणि मुलांकडून बऱ्याच वेळेस काय मिस्टेक्स होते ते आपल्याला या ठिकाणी बघायचे. बघा, आपल्याला गाडीचा प्रवासातील सरासरी वेग विचारलेला आहे. गाडीचे जाताना नाशिक टू मुंबई जाताना काय वेगाने गेले? 60च्या वेगाने, 60 किलोमीटर प्रति तास वेगाने. आणि येताना हा झाला जातानाचा वेग, येताना तीच गाडी तेवढेच अंतर काय वेगाने आली? 40 किलोमीटर प्रति तास वेगाने आली. आणि आपल्याला याचं विचारलेलं आहे की सरासरी याचा वेग किती असणार आहे. तर बरेच सारे विद्यार्थी काय करतात, सरासरी म्हणजे 60 अधिक 40 भागीला काय करतात 2, कारण की दोन संख्या आहेत म्हणून. आणि 60 आणि 40 किती आलं या ठिकाणी? 100 भागीला 2 आणि दोघांचा भागाकाराला 50 म्हणून उत्तर लिहितात मुलं 50. पण ते चुकीचं उत्तर आहे. ज्यावेळेस गाडी जाताना आणि येताना सारखे अंतर कापते आणि अशा वेळेस आपल्याला सरासरी वेग शोधायचा असेल तर आपल्यासाठी या ठिकाणी या उदाहरणामध्ये एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला काय बघा, a गुणिला b आणि गुणाकारामध्ये 2. याला तुम्ही असंही लिहू शकता 2ab डिवाइड बाय a प्लस b डिवाइड बाय a प्लस b. येतं लक्षामध्ये, म्हणजे a आणि b हे दोन वेग आहेत. a म्हणजे या ठिकाणी तुम्ही कन्सिडर करून घ्या 60 किलोमीटर प्रति तास आणि b म्हणजे तुमचा 40 किलोमीटर प्रति तास. आता मी फॉर्म्युल्यामध्ये या ठिकाणी किमती टाकतो. तर किमती बघा, आपण या ठिकाणी किमती टाकल्या 2 गुणिला 2ला मी अगोदर घेतलं 60 गुणिले 40, गुणाकारात 2 अगोदर घ्या, नंतर घ्या, काही फरक पडत नाही. भागाकारात 60 अधिक 40. तर या ठिकाणी मी काय करतो, यांचा गुणाकार नाही करत मित्रांनो, तात्पुरता स्वरूपासाठी केला तरी काही हरकत नाही, पण मला माहिती आहे तर व्हॅल्यू कॅन्सल होणार आहे. तर 2 गुणिले 60 गुणिले 40 भागाकारात 60 अधिक 40 किती आला? 100. 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल. तर इथं उरला 2 गुणिला 6 गुणिला 4 बेसक 12 12 48 किलोमीटर प्रति तास हा गाडीचा संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग आहे. अशा छोट्याशा फॉर्म्युल्याने तुम्ही तुमचा 1 मार्क त्या ठिकाणी वाचवू शकता. थँक्यू सो मच.